नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज 26 एप्रिलला हायकोर्ट क्लर्क भरतीचा नुकताच पेपर झालेला आहे. त्या पेपरची जी आन्सर की आहे ते आपण इथं डिस्कस करू. मेनली आपण जे आन्सर आहे ते या ठिकाणी इथं पाहणार आहोत. जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तरी सबस्क्राईब करून घ्या. तर हा जो पेपर आहे हा सकाळच्या शिफ्टचा पेपर आहे. 10 ते 11 वाजता झालेला क्लर्कचा पेपर. त्यामधील पहिला नंबरचा जो क्वेश्चन आहे तो काय आहे यामध्ये की मराठी आहे. जे शब्द नाम बद्दल अधिक माहिती सांगतात आणि त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना या ठिकाणी विशेषण असं म्हटलं जातं. काय म्हणायचं आहे त्यांना या ठिकाणी विशेषण असं म्हणायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की यामध्ये विच ऑफ द पेअर, तर या ह्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द पेअर मस्कुलाइन अँड फेमिनाइन जेंडर हॅव बीन करेक्टली मॅच. बरोबर कोणतं आहे त्यामध्ये नेपो अँड नीस हे जे आहे हे करेक्टली मॅच आहे. म्हणजे 2चं 4 आहे. ओके. त्यानंतर 3 जे आहे द थर्ड बॅटल ऑफ पानिपत हे किती आहे 1761 आहे. 3चं 1. त्यानंतर 4 नंबर जे आहे ते या ठिकाणी 4 नंबरचं जे उत्तर आहे की सरळ रेषेत उभा असताना ए आणि ई टोकाला उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये ई लोक आहेत, तर त्यांच्या गटात एकूण किती लोक आहेत, तर यामध्ये उत्तर असणार आहे 5. ओके. 5 म्हणजे 4चं 5 आहे. त्यानंतर 5चं द ॲव्हरेज फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 9 इज 27. ओके. तर या ठिकाणी 5चं 2 आहे. त्यानंतर यामध्ये 6चं 1 आहे. आपण जस्ट या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत. तर या ह्याच्यामध्ये हा जो पेपर आहे तर या ह्याच्यामधलं 6 नंबर जे आहे रो आर नंबर्ड. ओके. काय आहे न्यूमेरिकली म्हणतात. 7 नंबर काय आहे पुढीलपैकी कोणतं वाक्य मराठी व्याकरणासंबंधी बरोबर आहे, तर यामध्ये दोन्ही चुकीचे आहेत. शब्दाच्या 5 जाती आहेत आणि शब्दांच्या जातीपैकी सर्वनाम हे जे आहे अविकारी आहे. ना ए ना बी बरोबर आहे. नंतर 8 नंबर विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड. यामध्ये 2 आणि 3 जे आहे पॉनी पॉनीज बेबी बेबी जे आहे हे बरोबर आहे. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे सी. त्यानंतर लोकमान्य टिळक या ठिकाणी कोणता न्यूजपेपर, तर केसरी न्यूजपेपर सुरू केला होता. त्यानंतर 10 नंबर आहे की फ्लॉट सिंग दॅन बोट सबमराईन. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके. 10चं काय येणार आहे 3. 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये या ठिकाणी स्पीड ऑफ द टेम म्हणजे स्पीडच्या बाबतीत हा प्रश्न आहे, तर याचं उत्तर असणार आहे 120 या ठिकाणी किलोमीटर पर आवर. 11. ओके. त्यानंतर 12 नंबर आहे. ओके. 12 नंबर काय आहे कॉलम्स इन एम एस एक्सेल आर नंबर नन ऑफ दी ऑप्शन हे याचं उत्तर असणार आहे. यापैकी कोणतंही नाही. ठीक आहे. आता यामध्ये वाक्य पूर्ण करा. वाक्य पूर्ण काय आहे या ठिकाणी नामदेव रचल्या पाया तुका झालेसे कळस म्हणजे सी हे उत्तर आहे. त्यानंतर 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे. ओके. 14 नंबरचा क्वेश्चन. आता 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग अ न्यू लँग्वेज. ओके. इन लर्निंग अ न्यू लँग्वेज इन आहे. त्यानंतर भूदान चळवळ कोण आहेत, आचार्य विनोबा भावे. भूदान चळवळ म्हटलं की आचार्य विनोबा आहे. त्यानंतर या ठिकाणी अस्थमा लंग्स जन या ठिकाणी कंजेक्टिव्ह काय आहे या ठिकाणी आईच्या बाबतीत असतात. ओके. या ठिकाणी आईच. 16चं काय आहे 4 आहे. नंतर 17 जे आहे यामध्ये मॅथ आहे की ॲव्हरेज एज ऑफ 3 बॉईज आर 15 इफ देअर एज आर रेशिओ 3:5:7 द एज ऑफ द यंगेस्ट बॉय इज 9. ओके. किती आहे 9. मग 17चं 9 आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. 18 नंबर विच ऑफ द फॉलोइंग इज अ इनपुट डिव्हाइस. ओके. इथे हे सगळे जे आहेत मॉनिटर प्रिंटर स्पीकर हे नन ऑफ द ऑप्शन आहे इनपुट डिव्हाइस. ओके. कारण मॉनिटर प्रिंटर आणि स्पीकर हे आउटपुट हे आहेत. ओके. आउटपुट आहेत, आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर व्याकरण 19 व्याकरणदृष्ट्या अयोग्य या ठिकाणी काय आहे विद्वान विद्वंती हे असं काही नसतं. अ बॅड वर्कमॅन क्वेरल्स ऑफ हिज टूल तर या ठिकाणी बी आहे 20चं बी. त्यानंतर 21 महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 ची आहे. त्यानंतर 22 नंबर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला ऑड हे जे चेक करायचं आहे या ठिकाणी ऑड मॅन आउट, तर यामध्ये काय आहे चॉक जे आहे हे ऑड मॅन आउट आहे. ओके. त्यानंतर 23 नंबर सिंपल इंटरेस्ट जो आहे 5200 फॉर 2 इयर्स द 6% ऑफ अन्युअल किती होतं 624 हे जे आहे हे उत्तर येतं मॅथचं 624. नंतर आपण डिटेलमध्ये डिस्कस घेऊ. आता फक्त या ठिकाणी उत्तर आपण पाहू. त्यानंतर 24 नंबर आहे इन कम्प्युटर फील्ड ASC
आय स्टँड काय आहे ए, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. त्यानंतर 25 नंबर श्री गणेशा करणे म्हणजे या ठिकाणी काय आहे सुरुवात करणे, यापैकी काही नाही. त्यानंतर व्हेन द पोलीस कम, 26 नंबर काय आहे व्हेन द पोलीस कम थ्यूज टू देअर खेल्स, अंडरलाईन वर्ड मिनिंग काय आहे द थ्यूज रन अवे म्हणजे तो चोळ पळून गेला. ओके. नंतर 27 आहे द बॉम्बे हायकोर्ट कधीचं इस्टॅब्लिश आहे 1862चं आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये चूज द वर्ड विच इज डिफरंट फ्रॉम द अदर काय आहे डॅगर. ओके. हा जो आहे हा इतरांपेक्षा अलग आहे. त्यानंतर 28 झालं. 29 आहे. 29चं काय आहे या ह्याच्यामध्ये की आपल्याला की 29 जे आहे तो फाइंड रेट ऑफ इंटरेस्ट अमाऊंट 2 इयर्स इन इंटरेस्ट कॅपिटल काय आहे 12 म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे 10% आहे. 29चं 2 आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये ती जी आहे तीच काय आहे MS एक्सेल द फॉर्म्युला युजली बिंग विथ द इक्वल टू साइन. नंतर वाजत गाजत साजत साजत आज तया अना हो अलंकार कोणता आहे अनुप्रास अलंकार आहे. ओके. 31चं 1 आहे. त्यानंतर 32 जे आहे फिलिंग द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड या ठिकाणी मॅरी द हाऊस अर्ली एस्टरी मॉर्निंग लेफ्ट. ओके. द मॅरी लेफ्ट. 33 या ठिकाणी वॉज नेन एज या ठिकाणी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख त्यांना लोकहितवादी म्हणायचे. त्यानंतर कंप्लीट द सिरीज. ओके. ते या ठिकाणी काय येणार आहे 81 येणार आहे. ओके. त्यानंतर 34 झालं. 35चं काय येणार आहे या ठिकाणी 8 याचं उत्तर येणार आहे 35. त्यानंतर 36 जे आहे F1 F2 F3 काय आहे या ठिकाणी फंक्शन्स की असं म्हटलं जातं म्हणजे 36चं 3. 37 खालीपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण नवरात्र हा जो आहे उदाहरण आहे. त्यानंतर 38 या ठिकाणी 38 नंबर काय आहे द एक्स वॉज अक्युज्ड ऑफ मर्डर बट द कोर्ट acquitted him. ओके. ते सी येणार आहे. 39 द पुना वॉज द ओनली ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट असं म्हटलं जातं कशाला पुण्याला. 39 पुणे. नंतर कंप्लीट द सिरीज कंप्लीट करायची आहे आपल्याला या ठिकाणी 39 तिथं येतं 39. ओके. कंप्लीट सिरीज करायची आहे. त्यानंतर 41 जो आहे द कॉस्ट ऑफ द या ठिकाणी प्रेझेंट ऑफ द आर्टिकल किती आहे 72 आहे. ठीक आहे. 41चं 72 आहे. त्यानंतर 41 72 42 जे आहे यामध्ये MS वर्ड सेंट्रल प्लस ई जे आहे नन ऑफ द अबव ऑप्शन आहे. त्यानंतर 43 जे आहे वाक्यप्रचार पूर्ण करा वाचाल तर वाचा वाचाल तर वाचा. ओके. 44 या ठिकाणी सिनॉनिमस काय आहे या ठिकाणी सेम मिनिंग. सिनॉनिमस म्हणजे काय आहे सेम मिनिंग आहे. 44 नंतर 45 देर आर सीट्स. ओके. लोकसभा किती आहेत याच्यामध्ये विधानसभा किती आहेत 288 सीट्स आहेत. त्यानंतर 46 या ठिकाणी अवरेज आपल्याला मिनिंग ऑफ द याच्यामध्ये काढायचं आहे. तर मिनिंग स्क्वेअर अरेंज द वर्ड गिवन बिलो इन अ मिनिंगफुल सिक्वेन्स. मिनिंगफुल सिक्वेन्स म्हणजे आपल्याला हे अरेंज करायचं आहे. तर उत्तर 4 आहे. त्यानंतर 47चं काय आहे या ठिकाणी उत्तर आहे 2. 47चं 2 आहे. 48चं काय असणार आहे यामध्ये 48चं द इन लायब्ररी ऑफिस रायटर हेड अँड फुडर काय आहे ऑप्शन्स अपेअर्स इन इन्सर्ट. कुठं आहे इन्सर्ट मध्ये असतं. नंतर मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. नंतर एव्हरी मॉर्निंग सी वेक्स. ओके. वेक्स अप अर्ली अँड गेट फॉर वर्क. त्यानंतर 51चं काय आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठं आहे पुण्याला आहे. ओके. नंतर 52 अरेंज द वर्ड मिनिंगफुल सिक्वेन्स मध्ये अरेंज करायचे आहेत आपल्याला या ह्याच्यामध्ये. आता हे जे आहेत आपल्याला अरेंज करायचे आहेत तर काय आहे यामध्ये उत्तर आहे डी. ओके. डी उत्तर असणार आहे. त्यानंतर 53चं उत्तर काय आहे यामध्ये 53चं उत्तर आहे 1200. 1200. त्यानंतर 54 जे आहे 54चं या ठिकाणी उत्तर आहे 54 यामध्ये नायदर 1 और नॉर 2. 54चं डी आहे. त्यानंतर 55 आहे या ठिकाणी पुढील कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही म्हटलेलं आहे. तर मी हे बदलत नाही. त्यानंतर 56 आहे चेंज द व्हॉइस यामध्ये विल बी क्लीन. ओके. विल बी क्लीन हे असणार आहे म्हणजे 56चं 1. 57चं काय आहे या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट हु इश्यूड अ नोटिफिकेशन फॉर कोल्हापूर सर्किट ब्रँच. ओके. जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय होते. ओके. देवेंद्र कुमार उपाध्याय.
58 या ठिकाणी कंप्लीट द या ठिकाणी सिरीज कंप्लीट करायची आहे, तर काय येणार आहे VIG. त्यानंतर 59चं सी येणार आहे. ओके, 59चं उत्तर मित्रांनो सी आहे. त्यानंतर 60चं उत्तर आहे ए. ओके, 60चं उत्तर आहे ए. 61चं उत्तर या ठिकाणी ए आहे. ओके, 60 आणि 61. ओके, 60 पण ए आहे, 61 सुद्धा ए आहे. 62 जे आहे या ठिकाणी आर आहे, म्हणजेच बी उत्तर आहे. 62चं बी आहे. त्यानंतर 62चं बी. 63 जे आहे, 63चं उत्तर आहे या ठिकाणी बी. ओके, सॉरी सी आहे 8820. 64चं उत्तर जे आहे ते व्हॉइस विथ द चेंज ऑफ या ठिकाणी व्हॉइस डिफरंट मिनिंग कॅन बी एक्सप्रेस सी. त्यानंतर 65चं उत्तर आहे डी. त्यानंतर 66चं उत्तर आहे 4. 67 जे आहे विच ऑफ द वर्ड इज करेक्ट. ओके, त्या ठिकाणी बी आहे ॲडव्हर्सिटी. नंतर 68चं या ठिकाणी अंकल सी. नंतर 69 जे आहे 69चं बी असणार आहे या ठिकाणी 4% डिक्रीजेस. त्यानंतर 70 जे आहे 70चं एक येणार आहे. आपल्याला कंप्लीट सिक्वेन्स करायचा आहे 1 4 3 2. नंतर 71 जे आहे 71 या ठिकाणी दिनेश सन. ओके, 71चं 3 आहे. नंतर 72. ओके, 72चं काय येणार आहे 72चं 4 येणार आहे 72 4. ओके, त्यानंतर 73चं त्या ठिकाणी बी आहे. ओके, 73चं बी आहे. ओके, 73चं बी. त्यानंतर 74 बी आहे. 75चं उत्तर येणार आहे सी 25 किलोग्राम. ठीक आहे. त्यानंतर 76 जे आहे 76चं इट वॉज हिम, म्हणजेच या ठिकाणी ए येणार आहे 76. 77 या ठिकाणी विच वर्ड इज नॉट बिलॉंग टू अदर्स. ओके, या ठिकाणी ऑन्स. 77 2. 78 1. 79 4. 80 3 येणार आहे. 81 2 येणार आहे. 82 या ठिकाणी अथेस्ट 4 येणार आहे. 83 या ठिकाणी 3 येणार आहे उत्तरेचं. त्यानंतर 84 या ठिकाणी 84 जे आहे ते 1 आहे. 85 2 आहे. 86 या ठिकाणी 86चे जे उत्तर आहे ते काय येणार आहे 3 आहे. त्यानंतर 87 1. 88चं सी येणार आहे. त्यानंतर 88च्या नंतर 89. 89चं 4 येणार आहे आणि 90 जे आहे या याच्यामध्ये 90चं जे उत्तर आहे ते किती आहे यामध्ये 90चं उत्तर 3 येणार आहे. तर अशा प्रकारे आपण फास्टमध्ये जे आन्सर की आहे किंवा आन्सर जे आहेत ह्या पेपरचे पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी इतर माहितीसाठी तुम्ही आपल्या डायरेक्शनचं टेलिग्राम आहे. त्याचबरोबर आपली सरळ सेवेची विशेष बॅच सुरू आहे, ज्यामध्ये अगदी माफक शुल्क म्हणजे 1499 रुपये ही बॅच आहे, ज्यामध्ये संपूर्ण सरळ सेवा कव्हर होते. आणि यामध्ये या बॅचसाठी आपलं डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर कंबाईनसाठी स्पेशल डिश या बॅचसुद्धा लॉन्च करण्यात आली, अगदी माफक शुल्क आहे. ठीक आहे. सो तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.